राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. So few things, I'm not talking about case, but I'll talk about why this is important. Number first thing, that female who was pregnant trimester, there are 3 trimesters, 3. So this is a very crucial phase of life, right? She was 39-year-old and there was a pressure child. This delivery was happening through fertility, IVF. So just in case something happened bad to the patient, so it will be a big blow to the family and to the hospital, number one. Secondly, these kind of treatment, generally most of the hospitals and doctors don't take because of the complication. So that is a thing which has happened. So a 39-year-old female with a fertility child, pressure child, and this kind of treatment is done here. I think it requires a multidisciplinary approach, expertise like Dr. Rao Rathore, which have taken this brave and bold decision, what I feel. And thirdly, I think a team approach in the term of a multi-specialty care. You got a pathology, you got a radiology, you got endoscopic technicians, as well as a procedure room. So I think that makes a complete 360 degree where this kind of treatment can be achieved. So I think this is very important in life. Now most of the hospitals have expertise, they have technology, but I think in order to take a brave and bold decision while keeping the patient safe, that is more important in this case. So I think I now request Dr. Rao Rathore to come and brief you what actually happened in this case, and the patient is safe now and waiting for the pregnancy to happen. Thank you very much. मी डॉक्टर रावसाहेब राठोड, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट इथे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आजच्या केसबद्दल डिस्कस करण्याचं मोटिव्ह एकच आहे की आपण सध्याच्या घडीला जे आम्ही इंडोस्कोपिक प्रोसिजर करतो, ॲडव्हान्स इंडोस्कोपिक प्रोसिजर, त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस खूप कमी प्रमाणात आहे. तर इनिशियली आपण एक अवेअरनेस होतं इंडोस्कोपीचं की फक्त आपण इंडोस्कोपी डायग्नोस्टिक करतो, काहीतरी छोटासा अल्सर असतो, आजार असतो किंवा कॅन्सरचे गाठी असतात, ते डायग्नोज करण्यासाठी आपण इंडोस्कोपी करतो. फक्त एकच होतं की फक्त डायग्नोस्टिक इंडोस्कोपीबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस आहे. पण आपण आता डायग्नोस्टिक इंडोस्कोपीपेक्षा पुढे चाललो आहोत, त्याला आपण थेरापॅटिक इंडोस्कोपी म्हणतो. त्याला कसं असतं की इनिशियली ज्या गोष्टी होत्या त्यांना ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी लागत असेल. आता सध्याच्या घडीला आपण इंडोस्कोपिक प्रोसिजर अशा आहेत की त्या सर्जरी अवॉइड करतात. जसं की ही केस आहे, याच्यामध्ये एक स्टोन होता, एक स्टोन तो आपल्या बाईल डक्टमध्ये अडकलेला होता. तर प्रिव्हियसली जर ही पेशंट नॉन प्रेग्नंट असले असते तर अशा पेशंटला पूर्वी लोक मोठ्या स्टोनला सर्जरी करायचे. 15 mm 18 mm स्टोन असेल तर आपण ते CBD एक्सप्लोर करून सर्जरी करायचो. पण आपल्याकडे मेडिकलमध्ये असे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत, आपल्याकडे ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याचा यूज करून आपण पेशंटची सर्जरी वाचवू शकतो. अजून आमच्या इंडोस्कोपीमध्ये भरपूर ॲडव्हान्स आहेत की जसं की अर्ली कॅन्सर, जे पहिल्या स्टेजचे कॅन्सर असतात ते पण आपण इंडोस्कोपीने रिमूव्ह करू शकतो बिना एक सर्जिकल स्कार्स. एक पण स्कार नाही तर आपण इंडोस्कोपीमध्ये आपण जे जठराचे छोटे कॅन्सर असतात जे अर्ली स्टेजमध्ये, ते आतल्या जाऊन आपण ते इंडोस्कोपीने रिमूव्ह करतो. पेशंटला बाहेर एक पण स्कार नसतो. बऱ्याच गोष्टी आहेत इंडोस्कोपीमध्ये की ज्या ॲडव्हान्स इंडोस्कोपीमध्ये आपण करू शकतो. पण आज आपण या केसबद्दल बोलण्याचा मोटिव्ह हाच आहे की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं या गोष्टीबद्दल. आजची जी पेशंट होती आमची एक 39-year-old फिमेल होती. प्रायमरी इन्फर्टिलिटी, तिला एवढे दिवस मुलं होत नव्हते म्हणून त्यांनी IVFचा एक सहारा घेतला आणि IVF थ्रू त्यांनी प्रेग्नन्सी एक अचीव केली. पण कालांतराने एक 10 आठवड्यानंतर पेशंटला सिम्पटम्स चालू झाले. हळूहळू पोटात दुखणं, ताप येणं, कावीळ होणं, वॉमिटिंग होणं असं सिम्पटम्स चालू झाले. इनिशियली पेशंटने लोकल डॉक्टरकडे दाखवलं की त्यांच्याकडे लोकल डॉक्टरने काही मेडिसिन दिले. मग नंतर गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट केले, जे त्यांचे ट्रीटिंग गायनेकॉलॉजिस्ट होते त्यांना. पण त्यांनी पण पेशंटला काही इफेक्ट आला नाही. हळूहळू जॉन्डिस वाढत गेला, पेन वाढत गेला आणि फीवर वाढत गेला. मग तो पेशंट आमच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये रेफर झाला. इनिशियली काही ब्लड टेस्ट जे पूर्वीच्या डॉक्टरांनी पण केले होते, आम्ही पण काही ॲडिशनल ब्लड टेस्ट केल्या. तर कालांतराने ब्लड टेस्टमध्ये आम्हाला असं दिसलं की पेशंटचे जे WBC काउंट्स असतात, जे आपण सफेद पेशी म्हणतो, ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. इनिशियली खूप कमी होत्या, 10-11 होत्या, पण आमच्याकडे येऊ शकते 21,000 झाले. आणि जे आपण लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर कळालं की पेशंटचं ते लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये बिलिरुबिन 5 पर्यंत गेलेलं आहे. बाकीचे जे काही लिव्हरचे एन्झाईम्स असतात ते पण बऱ्यापैकी वाढलेले आहेत.
आणि मग सोनोग्राफी केल्यानंतर कळालं की पेशंटच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत आणि 2 खडे पित्ताशयामधून खाली येऊन जे डक्ट असते त्याला आपण पित्ताशयाचा पाईप म्हणतो, तो लिव्हरमधून खाली छोट्या आतडीला जोडलेला असतो, त्याच्यामध्ये येऊन अडकलेले आहे आणि ते ब्लॉक झाल्यामुळं, तो ड्रेनेज ब्लॉक झाल्यामुळे पेशंटला तिथे इन्फेक्शन झालेलं आहे. तर कालांतराने इव्हेंच्युअली आपल्याला पेशंटला आपण अँटीबायोटिकवर चालू केलं, पण फक्त अँटीबायोटिक देऊनच पेशंटला त्याच्यामध्ये सुधारणा होणार नव्हती, कारण इव्हेंच्युअली आपल्याला जो रूट कॉज आहे तो रूट कॉज आपल्याला काढावा लागला होता. म्हणून आम्ही एक नातेवाईकांना काउन्सिल केलं, सांगितलं की ह्या पेशंटला आपल्याला एक ERCP नावाची एक प्रोसिजर असते, एक इंडोस्कोपिक प्रोसिजर असते. ERCP म्हणजे आपण तोंडातून दुर्बीण टाकतो, तोंडावर येते, बिना स्कारची असते, तोंडाद्वारे दुर्बीण टाकतो, छोट्या आतडीमध्ये जो लिव्हरचा पाईप जिथे ओपन होतो तिथून आपण लिव्हरमध्ये जातो आणि तिथून आपण तो स्टोन काढतो. हे प्रोसिजर आपण जनरली जिथे स्टोन असतो किंवा कॅन्सर असतात, पॅनक्रियाचे कॅन्सर, गॉलब्लॅडरचे कॅन्सर, लिव्हरचे कॅन्सर, ह्या पेशंटमध्ये आपण ही प्रोसिजर वापर करतो कावीळ कमी करण्यासाठी. तर ही प्रोसिजर आम्ही नातेवाईकांना काउन्सिल केली की आपण ही प्रोसिजरची गरज लागेल. इनिशियली नातेवाईक प्रेग्नंट फिमेल म्हणल्यावर त्यांना कोणत्या प्रोसिजरला जायचं नव्हतं, त्या बऱ्यापैकी ते थोडंसं त्यांचं नकारात्मक मत होतं की इनिशियली आपण आता प्रोसिजरला कसं जायचं. नातेवाईकांचं असं म्हणणं झालं की सर जॉन्डिस तर असंच कमी होतो, मग हा आमचा पेशंटचा जॉन्डिस का कमी होत नाही. पण कसं की जॉन्डिसचे वेगवेगळे प्रकार असतात, जे नॉर्मली इन्फेक्शन होणारे असतात का जॉन्डिस, जसं हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस सी, ते आपल्या कमी होतात. पण हा जो जॉन्डिस होता, हा कावीळ होता, तो बाईल डक्टमध्ये स्टोन असल्यामुळे तो कावीळ झाला होता आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन झालं होतं. तर हे काढणं गरजेचं होतं. मग नातेवाईकांना थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेतलं, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या की तुमचा कावीळ असा नाही आहे, ह्याच्यामुळे हा जर कावीळ आपण आता ट्रीट नाही केला, हा इन्फेक्शन आता आपण ड्रेन नाही केलं तर पुढे फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. कॉम्प्लिकेशन म्हणजे कसं की पेशंटच्या पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, त्याला आपण सेप्सिस म्हणतो. जो स्वादुपिंड असतो पॅनक्रियाची स्वेलिंग होऊ शकते, किंवा जो पित्ताशय असतो पित्ताशयाची पण स्वेलिंग होऊ शकते आणि इव्हेंच्युअली पेशंटला मल्टीऑर्गन फेल्युअरमध्ये पण पेशंट जाऊ शकतो. आणि कसं की प्रेग्नन्सीमध्ये आपण असे जे कॉम्प्लिकेशन अफोर्ड नाही करू शकत. मग नातेवाईकांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजवल्या गेल्या आणि मग पुढे काय करायचं त्याच्यावर डिस्कशन झालं. आता फर्स्ट पार्ट होता की नातेवाईकांकडून कळालं की असं असं आहे, पण सेकंड पार्ट जो आमच्या साईडचा होता, ERCP करणं अशा पेशंटमध्ये चॅलेंजिंग असतं. कारण ERCP प्रोसिजर असते की इंडोस्कोपी पण करतो आणि एक्सरेचा पण आपल्याला सहारा घ्यावा लागतो. एक्सरे मशीनमध्ये पण आपण बघतो की एक्सरेमध्ये कुठे आपली गाईडवायर चालली, आपण डाय टाकताना कुठे एक स्टोन बसलाय का ते बघण्यासाठी. प्रेग्नंट फिमेलमध्ये आपण एक्सरे नाही यूज करू शकत, कारण जर आपण एक्सरे यूज केला अशा पेशंटमध्ये तर जो गर्भ असतो, गर्भामध्ये फ्युचरमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क असते, की गर्भाशयामध्ये कंजेनेटल मालफॉर्मेशन म्हणतो आपण त्यांना. तर अशा गोष्टी गर्भामध्ये होऊ शकतात, म्हणून ते टाळणं खूप गरजेचं होतं. दुसरी गोष्ट की प्रेग्नन्सीमध्ये अॅनेस्थेशिया घेणं पण थोडंसं एक डिफिकल्ट असतं, कारण काही अॅनेस्थेशिया मेडिसिनचं पण त्या गर्भावर असर होत असतो. मग ह्या 2-3 गोष्टी परत नातेवाईकांशी मला डिस्कस करावं लागल्या. मग इव्हेंच्युअली आमचं असं ठरलं की आता ही जी प्रोसिजर आहे रुटीनली ती एक्सरेचा वापर करून घेतो, कारण एक्सरेमध्ये ऑलमोस्ट आम्हाला 100-150 शूट घ्यावा लागतो ही प्रोसिजर करताना. रुटीनली जे नॉर्मल माणसामध्ये करतो आहे 100 ते 150 शूट घ्यावं लागतात. पण आता आपल्या पेशंटमध्ये आपण एवढे शूट नाही घेऊ शकत, कारण ते मग गर्भाला अफेक्ट झालं असतं. मग आम्ही ठरवलं की आपण इनिशियली आम्ही काय केलं की पेशंटला OT रूममध्ये घ्यायच्या पहिले आम्ही सगळं सेटिंग करून ठेवली. एक डमी पेशंट बनवून आम्ही सगळं हे केलं. पेशंटचं जे ॲब्डोमेन असतं, खालचा ॲब्डोमेन, तो आमच्याकडे क्लीन असेल, आपण लेड ॲप्रॉन म्हणतो, ते लेड ॲप्रॉनने पूर्ण कव्हर केलं, कारण ते एक्सरेचं बीम तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून. आणि मग प्रोसिजर इंडोस्कोपिकली चालू केलं व्हिजनमध्ये आणि शेवटी फक्त एका सिंगल शूटमध्ये आम्ही प्रोसिजर कंप्लीट केली. आणि मोठी गोष्ट म्हणजे फक्त आपण अशा सिच्युएशनमध्ये एक आमचा प्लॅन असतो की फक्त स्टेंट आपण बाहेर यायचं, कारण कसं की तुम्ही जास्त वेळ या प्रोसिजरला ठेवू शकत नाही. तुम्ही जास्त वेळ पेशंटला जे प्रोसिजर चालणार तसं पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची रिस्क असते. म्हणून आम्ही असं प्लॅन केलं की फक्त स्टेंट टाकायचं यायचं, पण इव्हेंच्युअली आम्ही सगळे स्टोन काढण्यात सक्सेसफुल राहिलो. प्रोसिजर करण्याच्या पूर्वी आम्ही ठरवलं होतं की 15 ते 20 मिनिटात प्रोसिजर संपवायची आणि इव्हेंच्युअली आम्ही ती 15 मिनिटात प्रोसिजर संपवली. पेशंटचे 3-4 स्टोन जे होते ते आपण सगळे स्टोन इव्हेंच्युअली काढले आणि त्याच्यामध्ये आपण स्टेंट टाकला. पेशंटला 2 दिवस आपण ऑब्झर्व केलं इथे, 1-2 दिवस, कारण पेशंटला एनिवेज काही कॉम्प्लिकेशन होते, पण तरी पण आपण ऑब्झर्व केलं, कारण ती प्रिशियस प्रेग्नन्सी होती. पेशंट 2 दिवसानंतर पेशंट कम्फर्टेबली डिस्चार्ज घरी गेला. आणि फॉलोअपमध्ये पण पेशंटचे ज्या कावळी वाढलं होतं ते 5पर्यंत कावळी गेलं होतं, इव्हेंच्युअली 1 आठवड्याचे नॉर्मलाइज झालं आणि इन्फेक्शन पण सेटल झालं. आता ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पार्ट असं असतं की सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन होतं पॅनक्रियाटायटिस, जो स्वादुपिंड असतो त्याला स्वेलिंग येण्याचं या प्रोसिजरमध्ये.
आणि असं जर कॉम्प्लिकेशन झालं तर प्रेग्नंट फिमेलमध्ये ते अफोर्ड करू शकत नाही आपण. तरी पण आम्ही थोडंसं एक रिस्क घेऊन, कारण पेशंटचा एक जीव वाचवण्यासाठी आपण इथं प्रयत्न केला आणि प्रोसिजर आम्ही सक्सेसफुल करून दाखवली. हे स्टोन आहे, हे पण लिव्हरमधून छोट्या, जे लिव्हरचं पाईप आहे बाहेर, त्याच्यामध्ये आपण छोट्या आकारमध्ये स्टोन काढले. हे स्टोन आणि नंतर आपण असं एक छोटासा स्टेन टाकला, कारण ते जे ड्रेनेज पाईप आहे तो कंटिन्युअस एक पित्त ड्रेन होत राहून. मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई हर स्पेशलिटीज़ के अंदर अलग अलग नए क्लिनिकल मुकाम ले रही है. सो गैस्ट्रोएंट्रोलॉजी ब्रांच, जिसके अंदर भी हम लोग जो बात कर रहे हैं आज, वो जहाँ सर्जरीज से ट्रीटमेंट की जाती है, अब हम लोग बात कर रहे हैं कि प्रोसीजर्स बना दिया है. सो एक्सपर्ट की टीम है गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट, जिसके बिना पे ये संभव हुआ है. एंड इंटरवेंशनल टेक्निक के माध्यम से इतना रेयर केस करने का श्रेय आज डॉक्टर रोशन राठौर सर को जाता है. एंड इंफ्रास्ट्रक्चर्स एंड इक्विपमेंट वाइज पेट के और पेट के संबंधित रोगों के लिए जब इंटरवेंशनल टेक्निक से ट्रीटमेंट की जाती है, तब काफ़ी लोगों पेशेंट्स को सर्जरी से भी बचा जा सकता है. एंड उसका सिलेक्शंस हमारी गैस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट की टीम, एक्सपर्टाइज की टीम करती है.